नमो बुद्धाय, जय भीम। आज आम्ही आलेलो आहो सातपुडा रांग पर्वतातील वसलेल्या एका बुद्ध लेणीमध्ये। जी बुद्ध लेणी आपण पाहत आहोत ती बुद्ध लेणी सालबर्डी या ठिकाणी आहे। आणि या ठिकाणचा असा इतिहास आहे की या ठिकाणी जे सम्राट अशोकाचे गुरु होते मोगलीपुत्र तिस्स महास्थवीर, तर त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी भंते महादेव या भूमीमध्ये आलेले होते आणि या भूमीमध्ये त्यांनी वर्षवास केला होता। आणि महामहेंद्र जे होते सम्राट अशोकाचे पुत्र, यांची ही उपसंपदा भूमी म्हणून ओळखली जाते। तर ही सातपुडा पर्वतात वसलेली बुद्धलेणी आहे। ही बुद्धलेणी आपल्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यामध्ये आणि जे बैतूल जिल्हा आहे त्याच्या सीमेवर वसलेली आहे। आणि हे बुद्धलेणी आपल्या सर्वांना दुर्लक्षित झालेली अशी बुद्धलेणी आहे। आज आपण याची परिस्थिती पाहू शकतो। या बुद्धलेणीचं या ठिकाणी काही मनुवाद्यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी हनुमान रामाच्या मूर्त्या स्थापित करून या बुद्धलेणींना कलंकित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केलेला आहे। आणि अशी ऐतिहासिक भूमी आपल्या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे की 2000 लेण्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। आणि त्यातीलच ही एक भूमी जी आहे ती म्हणजे आपल्या अमरावती जिल्ह्यातील सालबर्डी या ठिकाणची ही लेणी आहे। हे आपण बघू शकतो की हे भिक्षूंचे शून्यागार होते, की या शून्यागारामध्ये भिक्षू लोक ध्यान करत होते आणि या ठिकाणीच राहत होते। म्हणते महादेव जे अनंत होते, ज्याला आपण शिवशंकर या नावाने ओळखतो, तो शिवशंकर नसून तो अनंत महादेव होता। आणि या ठिकाणी त्यांनी ध्यान केलेलं आहे। शिव या अर्थात या नावाचा अर्थ निर्वाण होत असते, तर ज्यांनी निर्वाणाचा साक्षात्कार केला असे ते शिव। आपण पाहत आहोत ही बुद्धलेणी। या बुद्धलेणीमध्ये तथागत भगवान बुद्धांची मूर्ती प्रतिस्थापित केलेली आहे। आणि ही भूमी अत्यंत रमणीय आणि ध्यान करण्यास अत्यंत योग्य अशी ती भूमी आहे। आपण बघू शकता की त्या आतमधल्या ठिकाणी ती बुद्ध मूर्तीची जागा आहे। त्या ठिकाणी विशेष करून आपण जर प्रत्येक लेणीमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी बुद्ध मूर्ती ही स्थापित असते। तर ही बुद्ध मूर्तीची जागा आहे। बाजूनी शून्यागार सुद्धा दिलेली आहे। या शून्यागारामध्ये बसून भिक्षू लोक ध्यान करत असत आणि निर्वाण सुखाचा लाभ आपल्या जीवनामध्ये करून घेत असत। म्हणून आपण जोपर्यंत अशा भूमीवर जाणार नाही, अशा भूमीला आपण पाहणार नाही, तोपर्यंत आपल्याला हे महाराष्ट्राचं वैभव की जे एकाकडे महाराष्ट्र होता तो महाराष्ट्र कशा पद्धतीनं बुद्धिस्ट होता हे आपल्याला समजणार नाही। आणि म्हणून अशा ठिकाणी भेट देणं येणं हे फार महत्त्वाचं आहे। आपण पाहू शकता ही सातपुडा पर्वतातील पर्वतरांग आहे आणि त्या सातपुडा पर्वताच्या अगदी समोरासमोर ही बुद्धलेणी वसलेली आहे। आज आमच्या उपासिकासुद्धा आमच्यासोबत या बुद्धलेणीला पाहण्याकरिता आलेल्या आहेत। ते आता बसलेले आहे शांतचित्ताने आणि या बुद्धलेणीला पाहून त्यांचं मन देखील एक खिन्न झालेलं आहे, दुःखी झालेलं आहे की अरे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची लेणी आहे, पण आपल्याला ती लेणी परिचित नसून त्या लेणीला या ठिकाणी काही लोकांनी नष्ट करण्याचा प्रयत्न करून या ठिकाणी दैवीकरण करण्याचा अशा पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून आपण निश्चित स्वरूपामध्ये अशा जर लेणीला आपण जोपर्यंत भेट देणार नाही तो पद्धतीनं बुद्धाचा रूपांतर जे आहे ते देवधर्मामध्ये होणारच आहे, हे निश्चितच आहे। म्हणून आपण अशा ठिकाणी जे आपले पवित्र ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि आपल्या वारसाला जपलं पाहिजे। एवढंच। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम।